ओम नमो भगवते वासुदेवाय. नवम स्कंद अथ पंचमोध्याय. 5व्या अध्यायामधला 9वा स्कंद. जय जयाजी यदुकुलभूषणा वासुदेवा देवकी नंदना पांडव हितकृतकर्त्या श्रीकृष्णा राजीवनयना परब्रह्म. श्री शुक म्हणती, परीक्षिती, ज्या वंशी तू जन्मलासी त्या पुरुषांवंश तुझसी आता सांगेन सतशिष्या. या पुरुषा वंशी जाण श्रेष्ठ राजा आणि ब्राह्मण जन्मले म्हणून वंशधन्य आणि भाग्य थोर तुझे. पूर्वपासून 10वा पुरुष राजा झाला रौद्राश्व. धृताची अप्सरेपासून दश ऋते आदी पुत्र झाले. ऋतेयूचा पनतू रैभ्य नाम दुष्यंत त्याचा पुत्र जाण, जेने कण्वमानस कन्या शकुंतला ही वरियली. दुष्यंत शकुंतलाख्यान सर्वांशी विदित असे जाणते, ज्याच्या भरत नाम कपुत्रावरून भारत नाव देशासी. भरत राजाचे 6व्या हाती चक्राची खून होती. कमल चिन्ह पायावरती भरत महापराक्रमी. तेने केले नाना यज्ञ आंध्र कंक खशहून. शक किरत म्लेच्छ यवन आदी राजे निर्दाळले. याचे राज्य सर्व सुख संपत्ती अखिल प्रजा सुखी होती. आजवरी त्याची राहिली कीर्ती भारत म्हणती देशासी. ऋतेयूचा तृतीय पुत्र नाम ज्याचे अप्रतिरथ. कण्व हा त्याचा सूत. ब्राह्मण वंश हा झाला भरतासी. 3 भार्या विदर्भ कुळातील असती स्त्रिया. समान असती ज्याची प्रिया, परंतु 9था पुत्र त्यासी. जरी आपणा भरत सदृश पुत्र न झाल्या देईल अपयश, म्हणून करती स्वगर्भनाश. तेने निर्वंश ओढवला. भरताने पुत्र प्राप्त झाल्यानं यज्ञ केला मरुतस्तोम. प्रगट झाले मरुतगण, पुत्र दिला भारद्वाज. भरताचा हा दत्तक पुत्र, याचे तुझे नाव वितथ. मन्यू हा त्याचा सूत. बृहत क्षत्रियादी संतती मनुची, त्यातील मनुपुत्र नर, त्याची संस्कृती ही थोर. गुरु आणि रतिदेव कुमारपुत्र द्वय संस्कृतीचे. या रतिदेवाची कीर्ती अजूनही स्वर्गी गाती. भुवरी ही झाली ख्याती, सर्व स्वदानी तो असे. वित्ताचा व्ययही होणार ऐसा दृढ करुणी विचार. संचय न करती साचार, प्राप्त देही देतसे. दानी झाला निष्कांचन, 48 दिवस घडले उपोषण. पाणीही न प्यावया मिळाले जाण, सहकुटुंब कष्ट तसे. घृत पायस सांजा तो एके दिवशी प्राप्त होय. जव भोजना बैसे जाय, तव अतिथी एक पातला. क्षुधा तृषेने व्याकुळ होऊन थरथर कापत असे तो ब्राह्मण. अतिथी हा तव नारायण, अन्न विभागुनी दिले त्या. पुनरपी बैसला भोजनासी, तेथे आला शूद्राधीशी. तोही जाणून ईश्वरमूर्ती, अन्न त्यासी अर्पिले. शेष अन्न खायासी बैसला, तव 3रा अतिथी आला म्हणे, श्वानासह मी भुकेला, अन्न मजला अर्पावे अवश्य म्हणे. रतिदेव शेष दिले त्याला सर्व, अतिथी रूपे पावले देव. सर्व घडली 3 वेळा, सेवा घडली 3 वेळा. तृषा भागेले एकाची, जल मात्र राहिले तेवढेची. रंतिदेव सहकुटुंब तृषार्थी पाणी पिण्यास प्रवर्तला. तव तो पातला एका चंडाळ म्हणे, जळविनमी व्याकुळ. रंतिदेवा तू दयाळ, पाणी द्यावे मज लागी. ते ऐकोनी दीन भाषण, आदरे जल केले अर्पण. रंतिदेव म्हणे, मी धन्य, नारायण मजवरी तुष्टला. अष्टसिद्धींनी युक्त श्रेष्ठ गती, अथवा न लगे मोक्ष प्राप्ती. दुःख रहित व्हावी प्राणी जाती, त्याचे दुःख मज होवो. सुखी व्हावे सर्व प्राणी, त्यांचे दुःख दे मज लागुनी. हीच प्रार्थना ईश्वर चरणी माझी आहे सत्यत्वे. जी विषू प्राणी दीन, त्यांना देता जळ जीवदान. माझे गेले दैन्य श्रम, शरीरही झाले स्वस्थ माझे. अन्न पाण्याविन देख, रंतिदेव झाला मरणोन्मुख. तव प्रगटले त्रिदेव तेथ, ब्रह्मा विष्णू रुद्र तिन्ही. रंतिदेव म्हणे त्यासी काही न मागणे, तुम्हापाशी दर्शन दुर्लभा वासुदेवाशी. पाहता म्या धन्य झालो, त्याची त्रिगुणात्मक ही माया. जी देवांतिका ही नये आया, स्वप्नवत भासे जैसी छाया. निरीक्ष झालो मी तेने, ऐसा रंतिदेव मायातीत. गुणरहित त्याचे चित्त, चरित्र त्याचे अद्भुत. धन्य धन्य रंतिदेव,
असो मागील अनुसंधान. मनुष्यपुत्र 5 जण, त्यातील नराचा नातू रंतिदेव जान, त्यांचे चरित्र सांगितले. त्यांतील मनुचा पुत्र गर्ग, त्याचा पौत्र झाला गार्ग्य, त्यापासून गोत्र गार्ग्य वंशज ब्राह्मण झाले. मनुपुत्रा माझे ज्येष्ठ, त्याचे नाव बृहक्षत्र. हस्ती नामा त्याचा सूत, जेने हस्तिनापूर वसविले. हस्तीशी झाले पुत्रत्रय, त्यातील ज्येष्ठ अजमिंढ. त्याचा पाहो विस्तार इतर वंश सोडूनी. आता मागोनी क्षमेसी चरणदास सांगे संक्षेपेसी. विस्तार होईल जी ग्रंथासी सर्व वंशज सांगता. कुरु हा अजमिडाचा पौत्र, जन्म हा कुरुचा पुत्र. त्यापासून 12वा पुरुष राजा प्रतीप झाला. प्रतीपाचे पुत्र त्रिक. देवापी शंतनू बालहिक. देवापी निघून गेला वनात, शंतनू बैसला गादीवरी. देवापी एका कल्लापरामी बैसलासे समाधी लावणी. सोमवंशाच्या पुनरुज्जीवनी कारण कल्पांती होईल. शंतनूच्या भार्या 2, ज्येष्ठ गंगातीचा भीष्म, कनिष्ठ भार्या सत्यवती जान. धीवर कन्या मत्स्यगंधा. विवाहापूर्वी सत्यवतीस पराशरापासून झाला व्यास. ज्यासी म्हणती नारायणांश, कृष्ण द्वैपायन म्हणती त्या. तेने वेदांचे केले रक्षण, मजशी सांगितले भागवत पुराण. त्याचा पुत्र मी शुक जान, तुझशी ज्ञान सांगत असे. सत्यवती शंतनू सूत चित्रांगद विचित्रवीर होत. चित्रांगद मेला गंधर्व युद्धात, विचित्रवीर राजा झाला. अंबा आणि अंबालिका या विचित्रवीराच्या भार्या देखा. विचित्रवीराशी क्षय होता, पंचतो पावला आणि पुत्रिक. भीष्म हा नैष्टिक ब्रह्मचारी, राज्यपदा नोरता अधिकारी. सत्यवती व्यासांना आज्ञा करी, पुत्र व्हावा या कारणे. व्यासांनी भावजयांचे ठिकाणी धर्माज्ञेने पुत्र केले निर्माण. धृतराष्ट्र आणि पंडुजान, विदुरतीचा दासी पुत्र. धृतराष्ट्र गांधारीची संतती, दुर्योधनादी शतपुत्र असती. आणि एक कन्या होती, दुशिला नामक जाणावी. कुंती आणि माद्री दोन्ही पंडुराजाच्या होत्या पत्नी. त्यासी होती शापवानी, वर्ज श्रीगमनतेने असे. मंत्रसिद्धी होती कुंतीसी, तेने पाचारले देवतांशी. यम, वायू आणि इंद्रासी, त्यापासून पुत्र प्रसव. युधिष्ठिर हा यमापासून वायूपासून झाला भीम, इंद्रापासून झाला अर्जुन. 3 पुत्र झाले. अश्विनी कुमारापासून माद्रीशी झाले नकुल सहदेव. हेची जाणावे पंचपांडव, तुझे पितामह ख्यात ते. श्रीकृष्णाचा सखा परम, तुझा पितामह तो अर्जुन. सुभद्रा ही आजी जान, त्यांचा पुत्र अभिमन्यू. अभिमन्यू पडला रणांगणी, तुझी माता उत्तरा होती गर्भिणी. द्रौपदीचे 5 पुत्र अश्वत्थाम्याने निद्रित असता मारले. कुरुकुलाचा भावा निर्वंश अश्वत्थाम्याने सोडले ब्रह्मास्त्र. स्वधा सामर्थ्याने श्रीकृष्ण तुझशी रक्षिता झाला. जनमेजय हा तुझा सूत, त्याचे नंतर 28 राजे होणार कलियुगात. हे तो पुढे भविष्य तुझ लागी सांगितले. ज्या कुळी जन्मले श्रीकृष्ण, तो यदुवंश सांगो सावधान. वरकड शाखा त्या सांडोन, मुख्य वंश ऐकावा. पुरुरवायुनुष ययाती यदु कौष्टांगिक. वृजिनवान स्वाही ऋषक, चित्ररथ शशबंधू. त्याचा पुत्र महाभोज पृथु श्रवसाचा. धर्मराज उष्णा रुचक जामद, आणि रुचकाचे. जामगाचा विदर्भ कथा. कुंती हा कथाचा पुत्र. दृष्टी निवृत्ती दाशार ख्यात. योमजी मूत विकृती. भीमरथ नवरथ दशरथ. शकुनी करंबी देवरात. देवक्षेत्र मनुकरवंश. अनुपुरोत्रायु पुन्हा सात्वत अंधक चित्ररथ. चित्ररथाशी भजनादिक. भजमानाचा विदुरथ. शूर भजमान हा दुसरा. शिनी स्वयंभोज रुदिक. त्याचे पुत्र देवशी देवमीढुषादिक. देवमीढुषाचा शूर नामक. शूरपुत्र वसुदेव. यदूपासून 46वा वसुदेव कृष्ण पिता जाणावा. वंश सांगितला हा बरवा. महाभाग्यशाली वसुदेव. वसुदेवाची माता पिता शूर आणि मारिषा. वसुदेवाचा जन्म होता आकाशी दुंदुभी वाजल्या. वसुदेवाचे द्वितीय नाम आनक दुदुंभी ठेविले म्हणून. वसुदेवाशी बंधू 9 जान भगिनी होत्या 5. त्याला वसुदेव देवाग
देवस्रवस आनक सृजक शामक कंक शमिक वत्सक आणि कुरुक ऐसे दशपुत्र शूराचे पृथा श्रुतदेवा श्रुतकीर्ती श्रुतस्रवा आणि राजाधिदेवी यातील पृथा ही जाणावी कुंती माता पांडवाची. शूराचा मित्र राजा कुंती त्यास पृथा दत्तक देती म्हणून ती जशी कुंती म्हणती पंजी तुझी ती राया. श्रुतदेवा दिली वृद्ध शर्म्यास तिचा पुत्र दंत वक्र. श्रुतकीर्ती दिली दृष्टिकेस तूस कैकय संध्यक पुत्र तिचे. राजादिदेवीचा पती जैसेन त्यांना झाले पुत्र दोन ते अवंतीचे राजे जान. राजवंश हा अवंतीचा छेदी देशाधिपती. दमघोष श्रुतस्रवा दिली त्यास शिशुपाल हा झाला तीस होता द्वेषी कृष्णाचा. या यदुवंशा माझी जान 32वा पुरुष सात्वत म्हणून अंधक पुत्र कुकुरापासून 9वा वंश आऊक. या आऊकाचे पुत्र दोन देवक आणि उग्रसेन. देवकाची पुत्री देवकी जान माता भगवान कृष्णाची. 9 पुत्र आणि पंचकन्या संतती झाली उग्रसेना. त्यातील ज्येष्ठ कन्या कंसनामा चुलत मामा कृष्णाचा. याच यदुकुलांचा वंशज विदर्भ सांगितला महाराज. त्याच्याच कुळी झाला श्वफल्क. अक्रूरजाचा पुत्र असे वसुदेवाच्या होत्या बहुत जाया. त्यात मुख्य 7 स्त्रिया देवकी पौरवी रोहिणी भद्रा मदिरा रोचना इला देशा. कृत बल गद सारना दुर्मद विपुल ध्रुव जान असे हे पुत्र 7 जण. रोहिणी पासून झाले पौरवी पासून 12 सूत. भूत सुभद्र भद्र वाहदिक नंदोपद्न शूरकृदक अधिपुत्र मदिरेचे. एकच पुत्र झाला भद्रेशी नाम ज्याचे असे केशी. रोचना या राणीचे पोटी हस्त हेमंग दादी झाले. यदु उरुवल्कादी इलेचे सुत वसुदेवाचे बहुत पुत्र. अन्य स्त्रियांचे पाहावे ग्रंथात मूळ भागवती श्रोत्यांनी. सर्व स्त्रियात पट्ट राणी माता देवकी कृष्ण जननी. 8 पुत्र झाले तिज लागोनी. कृष्ण 8वा देवकीचा. कीर्तिमान सुषेण भद्रसेन ऋजू आणि संमर्दन. भद्र आणि संकर्षण अवतार जो का शेषाचा. धर्म रक्षा वया लागी अवतार घे युगायुगी तो भगवान श्रीहरी. 8वा पुत्र देवकीचा. सुभद्रा ही कन्या देवकीची. भाग्यशाली ती आजी तुझी. प्रिय पत्नी अर्जुनाची. बहिणी श्रीकृष्णनाथाची. भगवान श्री हरी माया रहित स्वमायाने लीला करीत. जन्म असो न जन्म घेत अकर्ता असो नि कर्म खरी. तो परमात्मा सर्वसाक्षी सर्व समर्थे निरपेक्षी. अचक्षु असो न सर्वलक्षी धर्मरक्षी अवतरोन. कोट्यावधी सैन्याचे अधिपती. राजे असो न दैत्य मूर्ती. त्यांना भार नसावे क्षिती म्हणून अवतार धरियला. अजन्म असोनी जन्म घेणे अकर्ता असोनी कर्म करणे. तृप्ती असून भोग घेणे समबुद्धी असोनी दैत्यवधी. नाना कर्मे करी ऐसी ती न कळी तेवाधिकांशी. एक भक्तची जाणती त्यासी परम प्रेवळ भाविक जे. कलियुगी ते जे जन्मती भक्तजन त्यांचे दुःख उद्वेग अज्ञान हरोनिया करी कृपादान. तदर्थ लीला करी हरी. सर्व पवित्रा माझी पवित्र श्रीहरीचे लीला चरित्र. कर्णद्वारे कथामृत रिगता वासना त्या जळती. कानी ज्याच्या मकर कुंडले सुहास्य कपोलावरी तेज फाकले ऐसे श्रीकृष्णाचे श्रीमुख साजिरे. नित्य दर्शनोत्सव नयनांसी. अवतार घेतला मथुरेशी. उद्धवासी कीर्ती करोनी ठेविली ऐसी. स्वेच्छा गेला निजधामा श्री शुक म्हणती परीक्षितासी. श्रीकृष्ण चरित्र सांगू तुझसी चरणदास विनवी श्रोत्यांशी. तुम्ही सावध ऐकावे इंद्रायणी तटवर वर्तिनी. पवित्र अलंकार पुरवासिनी ज्ञानाबाई जगज्जीवनी. लाविस्तनी निज बाळा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे. चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते. 9व स्कंदे परीक्षिती वंश कृष्ण वर्णनम नाम 5मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. 9व स्कंद समाप्त.